सर्वेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या कुलेन्दुतुषारहारधवला या शुभ्रश्यामला या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माण्डशङ्करप्रभुदेवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा कैलासराज शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाता कारुण्य सिंधु भक्तहारी तुझ वीर शंभो वज्रोणकारी महायोगी देवपती भीमनत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठत्तमानन्दकन्दं परब्रह्मदेवं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कारपुरी पुण्यभूमि पवित्र जितेनान्दको ज्ञानराजा पया आटविका महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु शुकासारिके पूर्ण वैराग्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वालिका सारिका मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु दास पुंडलीकवरदा श्री ज्ञानदेव नारायण भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय अम्बरीश्वर श्री भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय जय
संत कृपा झाली इमारत पडाली, संत कृपा झाली इमारत पडाली, संत कृपा झाली इमारत पडाली. रचिला पाया रचिला पाया रचिला पाया उभारी देवालया उभारी देवालया संत कृपा झाली इमारत पडाली, संत कृपा झाली इमारत पडाली. नामदयाचा किंकर, नामदयाचा किंकर, नामदयाचा किंकर, तेने केला हा विस्तार, तेने केला हा विस्तार, तेने केला हा विस्तार, तेने केला हा विस्तार. संत कृपा झाली इमारत पडाली, संत कृपा झाली इमारत पडाली, संत कृपा झाली इमारत पडाली. जनार्दन एक जनार्दन, जनार्दन एक जनार्दन, जनार्दन एक जनार्दन, जनार्दन एक जनार्दन, जनार्दन एक जनार्दन. थांबुमा भागवत, थांबुमा भागवत, थांबुमा भागवत, थांबुमा भागवत. संत कृपा झाली इमारत पडाली, संत कृपा झाली इमारत पडाली, संत कृपा झाली इमारत पडाली, संत कृपा झाली इमारत पडाली. भजन कला सावकाश, भजन कला सावकाश, भजन कला सावकाश, तुका झाला से कळस, तुका झाला से कळस, तुका झाला से कळस, तुका झाला से कळस. संत कृपा झाली इमारत पडाली, संत कृपा पहिली पडत ध्वजा, पहिली पडत ध्वजा, निरूपण केले बोधा, निरूपण केले बोधा, निरूपण केले बोधा, निरूपण केले बोधा. संत कृपा झाली इमारत पडाली, संत कृपा झाली इमारत पडाली, इमारत पडाली, इमारत पडाली. सर्वांनी हात जोडायचे. एक श्लोक सांगतोय, सर्वांनी पाठीमागून म्हणायचं. काया वाचा मनोभावे, तुझा मी म्हणवी कसे, तुझा मी म्हणवी तसे, लाज तुझला माझी, लाज तुझला माझी. बुद्धी दे रघुनायका, बुद्धी दे रघुनायका, बुद्धी दे रघुनायका, बुद्धी
उपस्थित सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, माता भगिनी, या सर्वांना साष्टांग वंदन करून आजच्या या कीर्तन सेवेला प्रारंभ करतोय. आषाढ शुद्ध दशमी पासून सुरू झालेला म्हणजे कालपासून सुरू झालेला हा उत्सव, काल्याने या उत्सवाची सांगता होणार आहे. आज या उत्सवात दुसरं पुष्प आषाढ शुद्ध एकादशी, अर्थातच जिला आपण देवशयनी एकादशी म्हणतो. आजपासून चातुर्मासाला प्रारंभ झाला. आजपासून चातुर्मासाला प्रारंभ होतो. देव क्षीरसागरामध्ये निद्रेला निघून जातात आणि इथून पुढे 4 महिने आदिमाया आदिशक्तीचं राज्य असतं. इथून पुढे 4 महिने आदिमाया आदिशक्तीचं राज्य असतं. देवशयनी एकादशी, एकादशीचं महत्व फार मोठं आहे. सामाजिक महत्वही आहे, त्याचबरोबर वैज्ञानिक महत्व सुद्धा आहे आणि पौराणिक महत्व सुद्धा आहे. कथा सगळ्यांनाच माहिती आहे की मृदुमान्य नावाचा जो राक्षस होता, देवांना सळो की बळ करून सोडलं त्याने आणि सर्व देव जीवाच्या आकांताने एका गुहेमध्ये जाऊन बसले. तिथे त्यांना लंघन झालं म्हणजे उपवास घडला. त्याच वेळेस एका शक्तीने अवतार घेतला. त्या शक्तीचं नाव म्हणजे एकादशी. ही कथा सर्वांना माहिती आहे. हे झालं पौराणिक महत्व. वैज्ञानिक महत्व जर विचारात घ्यायचं झालं, प्रतिपदेपासून पौर्णिमा हा झाला शुक्ल पक्ष आणि प्रतिपदेपासून ते अमावास्या हा झाला कृष्ण पक्ष. दोन्हीमध्येही एकादशी आहे, बरोबर आहे. बरोबर मध्यावर सप्तमी पासून ते एकादशी पर्यंतचा जो काळ आहे, द्वादशी पर्यंतचा जो काळ आहे, मी वैज्ञानिक महत्व सांगतो. या काळामध्ये पृथ्वीच्या भोवताली शून्य गुरुत्वाकर्षण शक्ती निर्माण झालेली असते, ज्याला आपण 0G बेल्ट म्हणतो. काय म्हणतो आपण? 0G बेल्ट. आणि यामुळेच आपल्याला अग्निमांद्य आलेलं असतं. आणि या दिवसामध्ये जर आपण प्रमाणापेक्षा जास्त आहार केला तर तो आपल्या शरीराला घातक ठरतो. म्हणून या 0G बेल्टमुळे, अग्निमांद्य आल्यामुळे, म्हणून एकादशीला आपल्याला लंघन करायला सांगितलंय. पण नेमकं आपलं उलट असतं. एकादशी आणि म्हणून लंघन करायला सांगितलंय. हा झाला वैज्ञानिक गोष्ट. उपवास तर सर्व धर्मामध्ये करतात, पण आपल्या उपवासाला एक विशिष्ट स्थान आहे, एक विशिष्ट महत्व आहे. हा झाला एकादशीचा महिमा. आज निरूपणासाठी घेतलेला अभंग थोडासा वेगळ्या स्वरूपाचा आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कंठशिष्या बहिणाबाई कुलकर्णी यांचा हा अभंग, यांचं हे पद आज या ठिकाणी चिंतनाला घेतलंय. कोल्हापुरामध्ये जयराम स्वामींची कीर्तन व्हायची. समर्थ रामदास स्वामी महाराजांचे शिष्य जयराम स्वामी यांची कीर्तन ऐकायला बहिणाबाई जात असत. त्या कीर्तनामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांची महती बहिणाबाईंच्या कानावर आली आणि मनोमन ठरवलं की गुरु करायचं तर ते तुकाराम महाराज.
गुरु करायचं ते तुकाराम महाराजांना. आणि म्हणतात ना, माझी या मनीचा जाणून या भाव तो गुरु रावे कृपा केली. मनामध्ये इच्छा व्यक्त केली आणि ती इच्छा फळालाही आली. महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांचं शिष्यत्व पत्करलं अशा त्या बहिणाबाई कुलकर्णी. त्यांचं हे पद, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा टिकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ थांब उभा भागवत, भजन करा सावकाश, तुका झाला से कळस, पहिली फडकते ध्वजा, मिरू फडक गेले ओझा. पंढरीनाथ भगवान. ज्याप्रमाणे देव पंचायतन आहे, राम पंचायतन आहे, समर्थ पंचायतन पण आहे, त्याचप्रमाणे आपल्या संप्रदायामध्ये वारकरी पंचायतन पण आहे. त्या पंचायतनातले हे चार जे आहेत, ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज, हे चार शिलेदार आहेत. मी काल सांगितलं की सुमारे 750 वर्षापूर्वी ही वारीची परंपरा सुरू झाली. 750 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलीने ही भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेतली. नाथ संप्रदायी असणारे ज्ञानेश्वर माऊली हठयोगी होते. जप तप अनुष्ठान म्हणजे सगळी खडतर अशी तपश्चर्या जी नाथ संप्रदायामध्ये सांगितली. मग असं असताना ज्ञानेश्वर माऊली नामसाधनेकडे वळले कसे? निवृत्तीनाथांनी बोध केला तो कसा? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सिद्धांचा, चित्तयाचा मुख्य शिष्य, चित्तयाचा मुख्य शिष्य, चित्तयाचा मुख्य शिष्य, चित्तयाचा मुख्य शिष्य, चिंताने गुरु शासी, चिंताने गुरु शासी, चिंताने गुरु मच्छिंद्रनाथापासून सुरू झाले ते बीच ते आलं कोणापर्यंत? महाराज ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत.
नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली पण भक्ती मार्गाचा अवलंब केला. त्याचं कारणही तसंच आहे की पुढे जाऊन संतांना माहिती होतं की एवढी खडतर तपश्चर्या इथून पुढच्या काळामध्ये शक्य नाही. म्हणून सहज सोपा सुलभ असा काय मार्ग आहे तर तो म्हणजे नामस्मरणाचा मार्ग. म्हणून गहिनीनाथांनी कृष्ण भक्तीवर जोर दिला आणि तेच संत ज्ञानेश्वर माऊलींनी पुढे असा हा ठेवा पुढे आणला. सर्वांना समजेल अशा पद्धतीने ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. भगवद्गीतेवर भाष्य करणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. परंतु तीही आम्हाला पचनी पडली नाही, तीही कळाली नाही. म्हणून त्या निर्गुण निराकाराला सगुण साकार करण्यासाठी, त्याची भक्ती करण्यासाठी म्हणून 28 पायऱ्यांची शिडी दिली, सोपान दिला. जो आपण नित्य नेमाने गात असतो. देवाची वारी भाषण करी त्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी म्हणून सहज असा 28 पायऱ्यांचा सोपान म्हणजेच हरिपाठ आपल्याला घालून दिला की ज्याद्वारे आपण सहज आणि सुलभ अशी भक्ती करू शकतो. 750 वर्षापूर्वी ही वारीची परंपरा ज्ञानेश्वर माऊलींनी सुरू केली. म्हणून बहिणाबाई म्हणतात, ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालय. असा हा भक्कम पाया ज्ञानेश्वर माऊलींनी घालून दिला. संस्था चालू करणं सोपं असतं, संस्था चालू करणं सोपं असतं, पण पुढे जाऊन ते टिकवणं फार अवघड असतं. पण ही संस्था फार मोठी आहे, जिचा जगामध्ये डंका आहे. आज आपण पाहतो देश विदेशातले अनेक लोक त्या वारीमध्ये सामील होतात का? पारमार्थिक आनंद मिळवायला, आत्मिक आनंद मिळवायला, जो कुठेही मिळत नाही. कितीही पैसा दिला तरी तो आनंद मिळत नाही. अशी ही मूर्त मेळ रोली ती ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळानंतर सुरू होतो त्याच समयाचा तो काळ आहे. समकालीन असलेले, सर्वांचे ज्येष्ठ असलेले संत नामदेव महाराज, संत नामदेव महाराज, नामा तयाचा किंकर तेने केला विस्तार.
दयाचा किंकर तेने केला हा विस्तार. अगदी सेवक बनून या भागवत धर्माची सेवा केली. सेवा नव्हे महाराज, नुसती सेवाच केली नाही तर त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम सुद्धा आमच्या नामदेव महाराजांनी केलं. कुठपर्यंत प्रचार केला महाराज आणि प्रसार केला? पंढरपूर ते पंजाब. पंढरपूर ते पंजाब असा प्रसार भागवत धर्माचा नामदेव महाराजांनी केला. आता नामदेव महाराजांची ख्याती आणि नामदेव महाराजांचा अधिकार काय तो? त्या काळातली स्त्री संत जनाबाई म्हणते, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. हा नामदेव महाराजांचा अधिकार होता, हा त्यांचा अधिकार. जिथे काही लोकांनी सांगितलं की देवळाबाहेर हो, देवाला विटाळ होईल, त्यावेळेस नामदेव महाराजांनी हाती दगडाचे टाळ घेतले आणि मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करायला सुरुवात केली. आणि काय चमत्कार महाराज, तो भक्तीचा अधिकार एवढा मोठा होता की देऊळ सुद्धा फिरलं. हा नामदेवांचा अधिकार, ते केवळ भक्तीच्या जोरावरच साध्य करता येतं. अशा या भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचाराचं काम सेवक बनून ज्यांनी केलं ते म्हणजे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. म्हणून बहिणाबाई म्हणते, नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. संस्था स्थापन झाली, विस्तारही झाला, पण पुढे जाऊन जो काही काळ आलेला होता तो फार भयावह होता, जिथे संस्कृती नाश पावते की काय, धर्म बुडतो की काय अशी अवस्था प्राप्त झालेली होती. सर्व परिसर यहुदींनी व्यापलेला होता. धर्मावर आक्रमण केली जायची आणि त्यावेळेस या संप्रदायाच्या मदतीला धावून आले. अगदी धावूनच नाही महाराज, ज्यांनी अगदी कणखरपणे, ज्याप्रमाणे इमारतीला खांबांचा आधार असतो ना, त्या पद्धतीने शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी 14 ते 15व्या शतकामध्ये हे काम आपल्या हे काम त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलं. जनार्दन एकनाथ खांब उभा भागवत. काय म्हटलं जातं की घरातली स्त्री जर शिकली तर ती दोन्ही कुळाचा उद्धार करते. घरातली स्त्री जर शिकली तर ती दोन्ही कुळाचा उद्धार करते. हे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना चांगला अभिप्रेत होता. म्हणून तो जो काळ आहे, धर्म फुटण्याची अवस्था आलेली असताना त्यांनी स्त्री मन जागृत करायचं काम केलं. त्यांनी काय केलं? स्त्री मन जागृत करायचं काम केलं. जे काही साहित्य निर्मिती केली, ती साहित्य निर्मिती त्याचा केंद्रबिंदू होती ती महिला आहे. नारी शक्ती केंद्रबिंदू मानलं आणि त्या अनुषंगाने आपल्या साहित्याची निर्मिती केली. गवळणी रचल्या, भारुडं रचली, जी आज जनमानसामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. अध्यात्म तर सांगायचंय, अध्यात्म सांगायचंय, पण ते सांगत असताना आवडीचा विषय सोबत घेतलाय. आवडीचा विषय कोणता? संसाराचा. आवडीचा विषय बरोबर घेऊन परमार्थ सांगण्याचं काम शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी केलं. अनेक भारुडांची रचना केली. एका मदन मदन तो केवळ पंचांतर, एका मदन मदन तो केवळ
केला रावणाचा चेकान, तडक मारली नारळा, केला रावणाचा चेकान, दुर्योधना मारी गदा, घेतला प्राण, एका त्याचबरोबर साहित्याची निर्मिती केली, एकनाथी भागवताची निर्मिती केली, रामायणाची निर्मिती केली आणि या साहित्याद्वारे नारी शक्तीला जागृत करण्याचं काम केलं. वास्तविक माता शांती ब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा दत्त संप्रदायाचे होते, जिथे अनुष्ठान जप जाप्य असं असताना सुद्धा या समाजाला, या धर्माला तारेल असा जर कोणता मार्ग आहे तर तो म्हणजे भक्ती मार्ग आहे. या भक्ती मार्गामध्येच या लोकांचं कल्याण आहे हे जाणून नामदेव महाराजांनंतर या भागवत धर्माची पताका समर्थपणे आपल्या खांद्यावर घेतली ती शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहे. म्हणून बहिणाबाई म्हणतात, जनार्दन एकनाथ खांब उभा भागवत. ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेला हा संप्रदाय नामदेवांनी विस्तार केला आणि बळकटी देण्याचं काम केलं ते नाथ महाराजांनी. आणि पुढचा काळ आपल्याला माहितीच आहे की जिथून चारही बाजूला शाह्या होत्या, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, आणि अशा वेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ही पताका आपल्या खांद्यावर घेतली. समाज मनाला जागृत करण्याचं काम, त्याला भक्ती मार्गाला लावण्याचं काम जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं. त्यांची वाणी कशी होती महाराज? त्यांची वाणी होती आवृष्ट वाणी होती. जितके सौम्य भाषेत ते समजवायचे तितकीच परखड भाषाही त्यांनी वापरली. भले तरी देऊ कासेची लंगोटी, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाथाळाची माती आणून काठी. एवढं निक्षून सांगणारे सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज होते. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास असंही सांगणारे जगद्गुरु तुकाराम महाराज होते. तुम्ही आम्ही काय काम करावं इतकं कार्य जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं. जवळपास 6,500 अभंगांची निर्मिती, अभंगांची रचना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, ज्याला आपण पंचम वेद म्हणतो. आज 5वा वेद म्हणजेच जगद्गुरु तुकारामांची गाथा. यातला एक जरी अभंग आपण अनुभवला, एक जरी अभंगाचा आपण अभ्यास केला तर आपलं जीवन सार्थकी झालं म्हणायचं. इतकं तत्वज्ञान त्या अभंगामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. कारण त्या अभंगांची रचनाच मुळात अशी आहे, आधी केले मग सांगितले, आधी केले मग सांगितले, अशा पद्धतीने ती रचना आहे. स्वतः अनुभव घेतला आणि त्या अनुभवाची बोल त्या अभंगांमधून मांडले. आपण म्हणतो अंधश्रद्धा, अंधश्रद्धा, अंधश्रद्धा. मुळात अंधश्रद्धा हा शब्द चुकीचा आहे. श्रद्धा याच्या विरुद्ध शब्द जर आपण बघितला डिक्शनरी मध्ये तर श्रद्धाच्या विरुद्ध
अंधश्रद्धा हा शब्द आहे. पण काय लोकांनी ही अंधश्रद्धा नावाचा शब्द कुठं काढलाय, कोणती डिक्शनरी वापरतात काय नाही. पण तरी ना कुठलाही एक विषय धरायचा आणि त्याला अंधश्रद्धा नावाचं लेबल चिटवायचं, हे सगळीकडे चालतं. आणि जास्तीत जास्त आपल्या धर्मातच अंधश्रद्धा कशा काय नजरेला पडतात हा एक संशोधनाचा विषय. पण तरी ना इतर धर्मात काय चाललेलं आहे त्याच्याकडे डोळे झाक करायची. पण तुम्ही आम्ही काय कार्य करावं अंधश्रद्धा निर्मूलनाचं, एवढं काम आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराज निक्षून सांगतात, नवस सायाचे पुत्र होती का करावा लागणे पती. नवस करणे, गड्डा बांधणे वगैरे महाराजांना मान्यच नव्हतं. नवस सायाचे पुत्र होती, असं नवस करून जर पुत्र प्राप्ती झाली असती तर लग्न ही संकल्पना पुढे आली असती का? म्हणजे आपल्यापेक्षा किती पुढे म्हणते ते लोक. आपण काहीच नाही, आपण पुस्तकातलेच किडे आहेत. पंढरीनाथ आपण पुस्तकी किडे आहेत. फक्त तत्वज्ञान आपल्याला माहितच नाहीये. नवस सायाचे पुत्र होती का करावा लागणे पती, हे भिक्षू सांगणारे तुकाराम महाराज. अशा या तुकाराम महाराजांनी ही भागवत धर्माची पताका समर्थपणे आपल्या खांद्यावर घेतली आणि या उभारलेल्या देवालयाच्या कळस रूपाने ते पुढे आले. म्हणून आमच्या बहिणाबाई म्हणतात, भजन करा सावकाश तुका झालासे कळस. भजन करा सावकाश तुका झालासे कळस. ज्ञानेश्वरांनी सुरू केलेला हा भक्ती संप्रदाय आज 750 वर्ष झाली तरी अत्यंत दिमागाने सुरू आहे. कुणाला कशाचं आमंत्रण नाही, कुठल्या पत्रिका नाहीये, काही नाहीये. पण सगळा मेळा कुठे होतो? सगळा मेळा कुठे जमतो? त्या पंढरीच्या वाळवंटी. ठिकठिकाणाहून दिंड्या येतात. मनामध्ये ओढ असते ती विठुरायाच्या दर्शनाची आणि त्या वाळवंटामध्ये एकच जय जयकार होतो. खेळमणीला वाळवंटी ठाई, खेळमणीला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव ठाई, खेळमणीला वाळवंटी ठाई, खेळमणीला वाळवंटी ठाई, नाचती जय जयकार करत कांबर, जय जयकार करत कांबर, मांगले वैष्णवनी मांगले तुकामणी सोपी तेनी पाय वाट, तुकामणी सोपी तेनी पाय वाट, तुकामया भवसागर अशी ही भागवत धर्माची पताका
जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या खांद्यावर घेतली. नवे नवे त्या देवालयाला कळस बांधण्याचं काम महाराजांनी केलं. बहिणाबाई म्हणते भजन करा सावकाश तुका झाला से कळस पहिली भडकते ध्वजा निरूपण केले तुझा. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, शांतीप्रभू एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज हे चार या संस्कृतीचे, या धर्माचे, या संप्रदायाचे हे चार शिलेदार आहेत. मगाशी म्हटलं की देव पंचायतन आहे, समर्थ पंचायतन आहे, राम पंचायतन आहे. वारकरी पंचायतन काय आहे ते आपण कथाभागामध्ये पाहूया. या ठिकाणी बहिणाबाई म्हणतात संत कृपा झाली की मार Thank you.